नमस्कार, माझं नाव पांडुरंग बोराडे, राहणार लोणावळा. त्यांची व्हिडिओ दाखव. श्री चंद्रकांत महाराज पवार हे वयाच्या 70व्या वर्षी नर्मदा पायी परिक्रमा करीत आहेत. त्यांचा व्हिडिओद्वारे व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. हा व्हिडिओ दाखवत आहे. बोलले का व्हिडिओ दाखवत आहे? बंद केला का? नदी आहे. तर ते होडीतून इकडे तिकडे जाण्यासाठी त्या बाजूला जाण्यासाठी प्रवास करत आहे होडीतून प्रवास, आणि त्याचं तिकीट 10 रुपये. बघा, हे जंगलातून चालत आहेत. पाठीवर त्यांचे कपडे, त्यांचे झोपण्याचे चटई, हे सगळं घेऊन चालत जंगलातून प्रवास करत आहेत. प्रवास बी खूप कठीण असतो असं महाराज काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात. नर्मदे हर, नर्मदे हर हा मंत्र जपत पायी प्रवास चालूच. अशा होड्या जागोजागी आपल्याला बघायला भेटाल. रोड अजिबात नाही तिथे. त्या ठिकाणी होडीमध्ये बसण्यासाठी आपल्याला 10 रुपये द्यावं लागतात. समजा लांब असेल तर त्याच्यासाठी 20 रुपये 30 रुपये असं तिकीट द्यावं लागते. काही वेळेस तर खूप मोठे असले तर 50 रुपये जास्त. हे बघा कसे जंगलातून प्रवास करत आहेत. पायी चालत राहिले. नर्मदे हर हा मंत्र म्हणतच पुढे जाण्याचे. बघा किती कठीण रोड आहे. आजूबाजूला काही दिसणार नाही तुम्हाला. खूप जंगल आहे. कसे जंगलातून चालत चाललेत. हे बघा आता दाखवते ते. आता एक गाव लागले. त्यांना असे गावागावी आश्रम लागतात. मग तिथे नाश्ता चहा. बघा बाबा बसलेले आहेत. खाण्यापिण्याची सोय त्यांची. खाण्यापिण्याची सोय आता होत आहे. बाबा सर का कोण चहा देते तर कोण काय करते. बघा किती व्यवस्था आहे ते. श्री चंद्रकांत महाराज पवार हे वयाच्या 70व्या वर्षी 3600 किलोमीटर माँ नर्मदा मैया पायी परिक्रमा 83 दिवसात पूर्ण करून दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या गृहस्थी परत आगमन करीत आहे. या पवित्र आगमनाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांची भव्य शोभायात्रा शिवमंदिर आटगाव ते हनुमान मंदिर आटगाव व गावदेवीचे दर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरी तेथे सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
आता शंकराच्या मंदिरमधून दर्शन घेऊन बाबा बाहेर आलेले आहेत. थोडा आराम करतात आहे, विश्रांती घेत आहे. आता थोडे जे होते त्यांची थोड्या दिवस शोभायात्रा. नर्मदे हर, नर्मदे हर. शोभायात्रा निघाली आहे मंदिरामधून, शंकराच्या मंदिरामधून. आता दिंडी. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आता मंदिराच्या दिशेने जात आहे गावाच्या साईडला. नर्मदा परिक्रमांचा फलक लावलेला आहे गावाच्या शेजारी. अशी दिंडी आता पुढे सरकत सरकत पुढे चालत चालत. नर्मदे हर, नर्मदे हर. हनुमानचे दर्शन मंदिरात आली. आता हनुमान मंदिरात आले. हनुमान मंदिरात आलेले आहेत. बाबा हनुमानचे दर्शन घेत आहे आणि मग आता पुढे गाव दर्शनाला जात आहे. गाव देवीच्या दर्शनाला जात आहे. हे बघा, हे देवीचं मंदिर, गावदेवी हे मंदिर आहे. हे बघा, दर्शन घेत आहे. बाबाने आता दर्शन घेतलेलं आहे. निघाले तिथून. आता तिथून निघाले दर्शन घेऊन. आता आटगावचे त्यांच्या घरी असं आटगावचं आहे. या बाजूने हे बघा, फलकसुद्धा आहे, आटगाव लिहिलेलं आहे. ग्राउंड थोडंसं आहे त्याच्यामध्ये. आता घरी महाराजांचा गृहप्रवेश होत आहे. सगळे मंडळी, पाहुणे मंडळी, नातेवाईक पूर्ण जमलेले आहे. त्यांचा पूर्ण सत्कार, फुलांचा वर्षाव होत आहे आणि आता गृहप्रवेश करत आहे. बघा सगळेजण उत्साही.
बघा आता घरात चाललं देवघर आहे. देवघर हे बघा इथं घराजवळ आले. आता त्यांनी जी गंगा आणलेली ते गंगापूजन करत आहे महाराज. हे बघा अशी पद्धत गंगापूजन करण्याची. समोर घरातले देव आणि त्याच्यात आता कन्यापूजन कन्यापूजन. हे बघा दूध पाण्याने कन्यांचे पाय धुतात. पाय धुतात. हां. त्याच्यानंतर त्यांची वेणी पूजा करतात. वेणी बी दिली त्यांना. हे ना? पाय स्वच्छ. हे बघा त्यांची पूजा करतात ते. त्यांना हळद कुंकू लावून आरती ओवाळ. त्यांची पूजा करतात. टिक्का लावून त्याच्यानंतर आरती आरती ओवाळते. करतात. हां. त्यांना रुमाल, गजरा, केळ, फळ देऊन आणि पैसे त्यांचा मान देतात. त्यांना मान देतात. एक प्रकारची पूजाच आहे ती, नाही का? पूजाच केली जाते. आता आरतीला सुरुवात होते. आरती कन्यापूजन झालं. आता आरती करतात ते. देवांची आरती. देवांची आरती झाल्यानंतर मग परत परत कन्यांची आरती. कन्यांची आरती. कन्यांची आरती. देवी सकल भुवन परिहार निशिदिन आनंदे मय निशिदिन आनंदे अगर कपूर कन्यांची आरती चालू आहे. मय अगर कपूरवासी अमर कंठ में विराज घाटन घाट विराज. कीर्तन आरती झाली. आता कीर्तन. आता बाबांचं दर्शन घेतात ते सगळेजण. आणि इकडं कीर्तन चालू. कीर्तन चालू. खूप लोक जमलेली कीर्तनात. खूप भक्तजण आहेत. सगळं उत्सव छान कार्यक्रम झाला. बाबांच्या दर्शनाला खूप गर्दी झाली. इथे ते बाबांचं दर्शन घेतात. नमो संसार तम सूर्या कीर्तन चालू आहे. सर्व गावकरी मंडळांनी कीर्तनाचा लाभ घेतला आणि बाबांचे दर्शन बी घेतले. आता भोजनाची भोजनाला व्यवस्था खूप छान झाली. उत्तम व्यवस्था झालेली भोजनाची.
सगळं सिस्टमॅटिक जेवणाची व्यवस्था खूप छान झाली. सगळ्यांनी भोजनाचा लाभ घेतला. सगळ्या भोजनाचा लाभ घेतला आणि बाबाचे दर्शन बी घेत आहेत. हे बघा किती गर्दी आहे. चालू केला जा आता. व्यवस्थित सगळं चालू केला. चालू केला ना जाणं. कशाला द्या ना. हे बघा आता आपण बाबाने आम्हाला बी दर्शन दिलं आणि बाबांचं आम्ही दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. बाबांचं दर्शन घेऊन आम्हाला खूप छान वाटलं. एक आशीर्वाद म्हणावा लागेल. योगा आहे. जय नर्मदे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आता शेवटला सगळं कार्यक्रम झाल्यानंतर बाबा जेवायला बसलेले आहेत. बघा सगळ्यांच्या शेवट ते बघा बाबा जेवायला बसलेत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप छान वाटलं आम्हाला. आहे बाबाचं दर्शन झालं. योगा एक म्हणावं लागेल. नर्मदे हर.